नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण सल्फरबद्दल माहिती घेणार आहोत. सल्फर म्हणजेच गंधक. आपण आपल्या शेतामध्ये फक्त NPK खताचाच वापर करतो. आपण दुसरे दुय्यम जे अन्नद्रव्य आहेत, मायक्रोन्यूट्रन ते देत नाही सहसा. आता सल्फरचा वापर करतात कशा? तर सल्फर आपण बुरशीनाशक किंवा कोळीनाशक म्हणून सुद्धा वापर करतो. सल्फरचा जर अभाव असेल तर आपल्या मातीमधला जो pH असतो म्हणजे जमिनीचा सामू तो सुद्धा कमी होतो. म्हणजे सल्फरमुळे जमिनीचा सामू वाढवण्यात सुद्धा मदत होते. त्याच्यामुळं पण सल्फरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आपल्या इकडं बघा द्विदल वर्गीय पिकं जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा दाण्याची साईज वाढवण्यासाठी सुद्धा गंधकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. नंतर सल्फरमुळं प्रकाश संश्लेषणाची जी गती असते त्याचा पण जोर वाढतो. म्हणजे पिकामधल्या जे पानामध्ये जे पीक हरित द्रव्य तयार करतं ते वाढतं आणि त्याच्यामुळं पुन्हा मग ते प्रकाश संश्लेषणाची पण गती वाढते. आपल्या मातीमध्ये सल्फरचं प्रमाण कमी आहे हे कसं ओळखायचं? तर आपले पिकं एकदम शेंडे जे निघलेले असतात ते पिवळे पडतात. त्याच्यामध्ये पुन्हा नंतर आपलं वाढ खुंटते झाडाची. त्याच्याहून ओळखायचं की त्याच्यामध्ये सल्फरची कमतरता आहे. आता हे सल्फर अजून काय काम करतं तर हवेत आपल्या मुळाच्या पिकाच्या ज्या मुळामध्ये जी गाठी असतात ती गाठी नत्र स्थिरीकरणाचं काम करतात. ती स्थिरीकरणाचे जे जीवाणू असतात ते हवेतलं नायट्रोजन घेऊन त्याचं स्थिरीकरण करतात. मग हे गंधक जे आहे ते त्या गाठीतल्या जीवाणूला मदत करतं हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यासाठी. आता हे बघा, आपण ह्याला बाजारामध्ये बेनसल्फ असं सुद्धा म्हणतात. ह्याचं नाव आहे सुपरफास्ट. ह्याच्यामध्ये 90% सल्फर आहे. सल्फर बेंटोनाइट असं पण म्हणतात. हे महादनची 10 किलोची बॅग आहे. हे हेक्टरी आपण 10 किलो वापरू शकतो. एकरी 3 ते 4 किलोपर्यंत असतं. हे महाग पण जास्ती नाही. याची किंमत ह्या 10 किलोच्या बॅगची फक्त 350 रुपये किंमत आहे. एकदम म्हणजे पिकासाठी आणि जमिनीसाठी तर सगळ्यात चांगलं आहे. सहसा आपण ह्याचा वापर करत नाही, कारण आजकाल कसं होतं आपण सगळं दुकानदारच्या भरोशावर चालतो. पिकामध्ये काय कमी काय नाही हे आपल्यापेक्षा जास्त त्या दुकानदारालाच विचारून आपण हे करतो. प्रॅक्टिकल आपण शेतामध्ये करतो पण विचारता असतो आपण दुकानदाराला की बाबा खतं काय लागतात. मग ते दुकानदार काय करते, त्याला जे विकायचेत तेच खतं देते. त्याच्यापेक्षा जास्त त्यानं काय करणार आहे? मग आपण प्रॅक्टिकल करतो आणि विचारतो दुकानदारला, याचीच कमाल वाटते. प्रत्येकानं शेतामध्ये अभ्यास करूनच शेती करायला पाहिजे. आता हे गंधक म्हणलं तर कसं होते, हे एकदम डाळीसारखं असते किंवा म्हणजे आपली शेम डाळी टाईप असते किंवा लिक्विड स्वरूपात सुद्धा भेटते. त्याच्यानंतर ह्याला टाकायची जर पद्धत, ह्याला आपण खतासोबत पण मिसळून टाकू शकतो आणि आपलं पेरणीतून म्हणजे फवारणीतून सुद्धा देऊ शकतो ह्याला आपण, किंवा आपण अगोदर रानामध्ये फेकू सुद्धा टाकू शकतो. तर ही होती गंधकाची माहिती. जर व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.